नमस्कार. मी प्राध्यापक शर्मिला साळवे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय विटा येथे कार्यरत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण B.Ed सेमिस्टर फर्स्टमधील समकालीन भारत आणि शिक्षण या पेपरमधील व्यक्तिगत विकासासाठी शिक्षण या युनिटमधला युनेस्को हा भाग अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याचा अर्थ होतो संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना. म्हणजेच युनेस्को ही युनो अंतर्गत कार्य करणारी संस्था आहे. युनोच्या अंतर्गत ही संस्था कार्य करते. या संस्थेचा मुख्य हेतू हा शिक्षण, विज्ञान व संस्कृतीच्या मदतीने आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे हा आहे. आता आपल्याला युनोची स्थापना कधी झालेली आहे ते पाहायचं आहे. जसं की युनोची स्थापना ही जागतिक महायुद्धानंतर झालेली आपल्याला माहिती आहे. त्या युनोच्या स्थापनेनंतर त्याला सहाय्यभूत ठरणारी युनेस्को ही संस्था तयार करण्यात आलेली आहे. ही संस्था 16 नोव्हेंबर 1945ला स्थापन झालेली आहे आणि ज्याचं मुख्यालय फ्रान्स या ठिकाणी आहे. फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी ही संस्था कार्यरत असल्याचं आपल्या लक्षात येईल. या संस्थेचा मुख्य हेतू शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीच्या मदतीनं आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवून जगामध्ये शांतता प्रस्थापित करणे हा असल्याचं आपल्या लक्षात येईल. या युनेस्कोची सदस्य राष्ट्रे ही 195 असल्याची आपल्या लक्षात येतील. एकूण सदस्य किती आहेत या संस्थेचे? तर 195. जगभरातली 195 राष्ट्र ही या संघटनेची सदस्य आहेत. याशिवाय 9 सहयोगी संस्था देखील या संस्थेचे सदस्य असल्याचं आपल्या लक्षात येईल. ही संघटना प्रामुख्याने शिक्षण, पदार्थ विज्ञान, सामाजिक व मानवी विज्ञान, संस्कृती, संप्रेषण आणि माहिती या 5 क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. आफ्रिका देशातील समस्या तसेच विश्वभरातील लिंग व भाव समानता ही या संघटनेची जागतिक प्राधान्य असल्याचं आपल्या लक्षात येईल. तसेच शाश्वत विकास व जगभरामध्ये शांतता प्रस्थापित करणं हे या संघटनेचं सर्वोच्च उद्दिष्ट असल्याचं आपल्या लक्षात येईल. म्हणजेच ही संघटना स्थापन करण्यापाठीमागे प्रमुख हेतू हा जागतिक शांतता निर्माण करणं हा असल्यानं जगामध्ये 2 महायुद्ध झालेली आहे आणि या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर 2 राष्ट्रांमध्ये केवळ राजकीय किंवा आर्थिक करार करून जागतिक शांतता निर्माण होऊ शकत नाही आणि हा सार्वत्रिक अनुभव हा युनेस्कोच्या स्थापनेमागे आहे. मग त्यासाठी आपल्याला चिरकाल शांतता प्रस्थापित होण्यासाठी मनुष्यामध्ये बौद्धिक आणि नैतिक दृढता निर्माण करावी लागेल. त्याचबरोबर न्याय व मानवी हक्कांप्रती प्रत्येकाच्या मनामध्ये आदर निर्माण करावा लागेल आणि हा आदर निर्माण करणं हाच या संघटनेचा मुख्य
हेतू असल्याचं आपल्या लक्षात येईल. म्हणजेच विविध राष्ट्रांमधील सहकार्याला शिक्षण, विज्ञान व संस्कृतीच्या माध्यमातून बढावा देणं, जेणेकरून शांतता आणि सुरक्षितता राखली जाईल, हा याचा मुख्य हेतू असल्याचं देखील आपल्या लक्षात येईल. युनेस्को ही युनो अंतर्गत काम करत असली तरी त्याचे एकूण 195 सदस्य आहेत आणि या सदस्यांच्या माध्यमातून कार्य करण्यासाठी त्यासाठी कार्यालय आवश्यक आहेत आणि जगभरामध्ये अशी 50 पेक्षा अधिक कार्यालय युनेस्कोची असल्याचे आपल्या निदर्शनास येईल. बघा, त्यानंतर युनेस्को आणि चिरंतन विकास यांचा काय सहसंबंध आहे हे आपल्याला पाहावं लागेल की चिरंतन विकासाचं ध्येय साध्य करणे. चिरंतन विकास म्हणजे आपण पाठीमागच्या तासिकेला बघितलेला आहे की चिरंतन विकास हा असा विकास आहे की ज्यामध्ये फक्त आर्थिक विकास अंतर्भूत नाहीये, तर आर्थिक विकासाबरोबर सामाजिक विकास देखील आपल्याला साधायचा आहे आणि आर्थिक आणि सामाजिक विकास साधत असताना पर्यावरणाचं संवर्धन करणं आणि या संवर्धनातून विकास साधणं हा या चिरंतन विकासाचा महत्त्वाचा पैलू आहे. हे चिरंतन विकासाचं ध्येय आहे की कुठंही सामाजिक विकास आणि आर्थिक विकास साधताना पर्यावरणाची हानी होणार नाही, एव्हा पर्यावरणाचं संवर्धनच होईल अशा पद्धतीने विकास करणं. त्याचबरोबर पर्यावरणीय समस्यांचं निराकरण करणं. आता पर्यावरणीय समस्या काय काय आहेत, तर प्रदूषण असेल की प्रदूषण ही फक्त विशिष्ट प्रदेशापुरती, विशिष्ट राज्यापुरती, विशिष्ट राष्ट्रापुरती मर्यादित समस्या नाहीये, तर ही सामाजिक समस्या नसून जागतिक समस्या बनलेली आहे. त्याचबरोबर बाकीच्या वेगवेगळ्या समस्या आपल्याला माहिती आहेत की त्या समस्या की सपोज ओझोनचा थर हा विरळत बनत चाललेला आहे किंवा ओझोनचा थर हळूहळू नष्ट होत चाललेला आहे, तर ही फक्त समस्या विशिष्ट प्रदेशापुरती नाही, तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामध्ये त्या ओझोनच्या नाशाला मोठ्या प्रमाणामध्ये छिद्र पडत चाललेलं आहे, ते छिद्र मोठं होत चाललेलं आहे आणि ते रोखणं ही जागतिक समस्या आहे. म्हणजे प्रदूषणच नव्हे तर वेगवेगळ्या पर्यावरणीय समस्या आहेत, त्या सर्व समस्यांना सोडवायचं असेल, त्यांची सोडवणूक करायची असेल, त्याचं निराकरण करायचं असेल, तर आपल्याला पर्यावरण संवर्धनच हाती त्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. जैवविविधतेच्या रक्षणासाठी आपल्याला विशिष्ट उपाय करावे लागतील. जीवनाच्या रक्षणासाठी आपल्याला विशिष्ट कायदे करून फक्त उपयोगाचं नाही, तर त्याची अंमलबजावणी करणारे तुम्ही आम्ही आहोत, तर त्यांच्यामध्ये नैतिक बांधिलकी दृढ करणं हा या विकासाचा मुख्य हेतू आहे. त्याचबरोबर नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर. नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे अशी संपत्ती जी आपल्याला निसर्गातून प्राप्त होते, की जसं की पाणी किंवा जल हे कुठंही कुठल्याही कारखान्यामध्ये तयार होत नाही, त्याचं शुद्धीकरण होऊ शकतं, परंतु निसर्गतःच आपल्याला मिळणारी ती गोष्ट आहे. परंतु हे पाणी हे अमर्याद स्वरूपात नाहीये, त्याचे साठे बरेचसे अटत चाललेले आहेत किंवा पाणी सुद्धा दुर्मिळ गोष्ट होत चाललेली आहे. बघा, एखाद्या वाळवंटामध्ये तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणावरती जाणवेल. दुष्काळी भागामध्ये गेला तर तिथं काटकसरीनंच तुम्हाला पाण्याचा उपभोग घ्यावा लागणार आहे, कारण तिथं पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता होत नाही. आणि हीच जर समस्या सर्व विश्वाला भविष्यामध्ये उद्भवू शकते आणि त्याच्यासाठी आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीचा योग्य वापर करायला हवा. की जसं की पाणीच नाही तर सपोज एखादी खनिज संपत्ती असेल तर त्या खनिज संपत्तीचे साठे हे अमर्याद नसतात, कधी ना कधी तर ते संपणार आहेत, परंतु आपण त्याचा उपभोग घेत असताना भावी पिढीला देखील त्याचा उपभोग घेता आला पाहिजे. त्यासाठी सगळेच्या सगळे साठे जर आपण आता संपवले तर भावी पिढीला त्याच्यासाठी युद्ध करावं लागेल आणि किंवा हाणामाऱ्या होतील, त्यांच्यामध्ये भांडणं होतील, त्यांच्यामध्ये कलह होतील. आणि हे सगळं टाळायचं असेल तर आतापासूनच आपण नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करायला शिकलं पाहिजे, त्याचा योग्य वापर करायला शिकलं पाहिजे.
त्याचबरोबर हा जो साठा आहे तो भविष्यातील जी आपली भावी पिढी आहे त्याच्यासाठी जतन करून ठेवला पाहिजे. आपण जे आज फुलपाखरं बघत आहोत ती फुलपाखरं आपल्या अजून येणाऱ्या पुढच्या 10 पिढ्या असतील, 20, 40, 50 ज्या पिढ्या असतील त्या सगळ्यांना फुलपाखरू प्रत्यक्षात बघायची संधी उपलब्ध राहिली पाहिजे. जसं की डायनोसॉर आज आपण फक्त चित्रातच बघतोय, तसं आपल्यात आता चिमणी असेल, वाघ असेल किंवा बिबटा असेल, असे विविध प्राणी हे नामशेष होत चाललेले आहेत. त्यांची संख्या खूपच मर्यादित राहिलेली आहे आणि त्यांचं जर संवर्धन आपण केलं नाही तर काळाच्या ओघामध्ये ते नामशेषच होत जातील आणि भावी पिढीला ते फक्त एखाद्या चॅनलच्या माध्यमातून, चित्राच्या, मासिकाच्या माध्यमातूनच बघावे लागतील आणि असं करण्याचा आपल्याला कुठलाही अधिकार नाही. याबाबतीत जनजागृती करण्याचं प्रमुख कार्य हे युनेस्कोच्या माध्यमातून होत असल्याचं आपल्या लक्षात येईल. या पुढचा घटक आहे युनेस्कोची जागतिक परिषद. युनोने 2005 ते 2014 हे दशक चिरंतन विकासासाठीच्या शिक्षणाचे दशक म्हणून घोषित केलेले आहे आणि या चिरंतन विकासासाठी युनेस्कोनं अनेक जागतिक परिषदा भरवलेल्या होत्या. त्यापैकी युनोने जर्मनीतील बॉन शहरामध्ये वर्ल्ड कॉन्फरन्स ऑन एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट मूव्हिंग इन टू द सेकंड हाफ ऑफ द UN डिकेड ही जी परिषद भरवलेली होती ती अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ही परिषद कधी भरलेली होती तर 31 मार्च ते 2 एप्रिल या दरम्यान ही परिषद भरलेली होती. कधी? 31 मार्च ते 2 एप्रिल 2009 मध्ये. या परिषदेची 4 उद्दिष्टे ठरवण्यात आलेली होती. पहिलं उद्दिष्ट होतं ते म्हणजे चिरंतन विकासासाठीच्या शिक्षणातील योगदानाकडे विशेष लक्ष देणे. म्हणजे चिरंतन विकास साधण्यासाठी शिक्षण हा एक महत्त्वाचा पर्याय आहे आणि दारिद्र्य निर्मूलन असेल, मानवी हक्क असेल, लिंग समानता असेल, सामाजिक जबाबदारी असेल, अशा गोष्टी साध्य करण्यासाठी म्हणजे दारिद्र्य निर्मूलन साध्य करायचं असेल तर शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. मग जगभरामध्ये जेवढी विकसित, अविकसित, अप्रगत राष्ट्र असतील त्या सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवून त्यांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून देणं हे या परिषदेमध्ये ठरवण्यात आलेलं होतं. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे या परिषदेचं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणात बदल करणे. आता आपल्याला हे चिरंतन विकास घडवून आणायचा आहे तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही, परंतु कालबाह्य शिक्षण पद्धती ह्या चिरंतन विकासासाठी उपयुक्त नाहीत. मग अभ्यासक्रमसुद्धा तेवढ्याच दर्जेचा असायला हवा आणि याच्यासाठी पर्यावरण, संस्कृती या अंगाचा शिक्षणामध्ये समाविष्ट भाग करण्यामध्ये आला. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे चिरंतन विकासासाठीच्या दशकाच्या अंमलबजावणीची पडताळणी घेणे. की हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे की काय झालं पाहिजे, चिरंतन विकास साध्य करण्यासाठी जी आपण धोरणं राबवतोय, जे कायदे तयार करतोय, ज्या परिषदा भरवतोय, त्या परिषदेच्या माध्यमातून जे निष्कर्ष बाहेर पडतात त्या निष्कर्षाच्या अनुषंगाने उपयुक्त अशा उपाययोजना केल्या जातात का ह्याची पडताळणी करणं देखील खूप गरजेचं आहे. की झाडे लावा आणि झाडे जगवा हा विश्वभरामध्ये प्रचलित असणारी एक घोषणा आहे किंवा एक चळवळ आहे, परंतु खऱ्या अर्थानं किती झाडं लावली जातात, त्यापैकी किती झाडं टिकली जातात, किती झाडांचं संगोपन केलं जातं ह्याची पडताळणी होणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणून चिरंतन विकासाच्या दशकाच्या अंमलबजावणीची पडताळणी झाली पाहिजे. त्यानंतर पुढचं आहे अंमलबजावणीचे विश्लेषण करून उदयोन्मुख आव्हानांसाठी धोरणांचा विकास करणे. म्हणजे आपल्यासमोर जी आव्हानं आहेत, उदयोन्मुख आव्हानं जी आहेत ती आव्हाने पेलण्यासाठी योग्य ती धोरणं विकसित झाली पाहिजेत. म्हणजे महाजनको ही एक चळवळ आहे पर्यावरण संवर्धनासाठी की ज्याच्या अंतर्गत फक्त बोलून पर्यावरणाचा विकास साध्य होणार नाही तर त्यासाठी कृती करणं गरजेचं आहे. त्या महाजनकोच्या चळवळीच्या माध्यमातून काय केलं जातं तर
महाजन को. प्रत्येक घराच्या समोर 2 झाडे लावले जातात आणि त्या झाडाचं चांगल्या रीतीने संगोपन करण्यासाठी जनक्रांती उभारली जाते, जनचळवळ उभारली जाते, जेणेकरून लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये अधिकाधिक कसा येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. त्याच पद्धतीनं आपल्या ज्या पर्यावरणीय वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना तर झाली पाहिजेच, परंतु ती उपाययोजना करत असताना भविष्यामध्ये काही अडचणी उद्भवणार आहेत का याचा देखील तेवढ्याच गांभीर्यानं विचार झाला पाहिजे. मग ही आव्हानं कुठली असतील तर जमिनीची कुवत टिकवण्यासाठी वसुंधरा परिषद जर भरवलेली असेल तर जमिनीचा पोत टिकवण्यासाठी काय काय पर्यायी उपाययोजना राबवता येतील, किंवा प्लास्टिक बंदी ही एक चांगली चळवळ आहे. मग प्लास्टिक बंदी केली तर प्लास्टिकला पर्यायी काय गोष्टी आपल्याला आणता येतील, किंवा ऊर्जेचं संगोपन आपल्याला करायचं असेल, ऊर्जा आपल्याला वाचवायची असेल तर सौर ऊर्जेवरती आधारित कोणकोणती उपकरणं आपल्याला बनवता येतील, किंवा ते बनवण्यामध्ये काय काय अडचणी असू शकतात, या सर्व बाबींचा तेवढ्याच गांभीर्यानं विचार करून त्याच्यावरती संशोधन झालं पाहिजे. त्याच्यासाठी निश्चित धोरणं आखली गेली पाहिजेत आणि हे या परिषदेमध्ये ठरवण्यात आलेलं होतं. आता शाश्वत विकासासाठीच्या आंतरराष्ट्रीय परिषदा मधील काही महत्त्वाच्या परिषदा आपण इथं घेणार आहोत. ते म्हणजे मानवी पर्यावरण परिषद. पहिली कुठली आहे तर मानवी पर्यावरण परिषद. यालाच आपण कॉन्फरन्स ऑन ह्युमन इन्व्हायरमेंट असं संबोधतो. म्हणजे जी परिषद 1972ला स्टॉकहोम या ठिकाणी भरलेली होती. आणि या परिषदेचं फलित काय तर पाठीमागच्या तासिकेला आपण ब्रुटलँड आयोग पाहिलेला आहे बघा. या ब्रुटलँड आयोगाने आपला अवर कॉमन फ्युचर हा अहवाल प्रसिद्ध केलेला होता आणि त्याच्यामध्ये पर्यावरण संगोपनासाठी काय काय करता येईल या बाबी नमूद केलेल्या होत्या. त्याचबरोबर या स्टॉकहोम परिषदेच्या माध्यमातून ओझोन थराच्या ऱ्हासामुळे उत्तर व दक्षिण ध्रुवावरील गंभीर परिणाम दूर करण्यासाठीचा पहिला प्रयत्न झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर दुसरी गोष्ट किंवा दुसरी परिषद जी स्थापन झालेली होती ती म्हणजे IPCC ची स्थापना. IPCC याचा लॉंग फॉर्म आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज. पुन्हा एकदा रिपीट करते, इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज याची स्थापना करण्यात आलेली होती. कधी 1988ला. आणि या पॅनलच्या माध्यमातून काय करण्यात आलं तर युनोने पर्यावरण बदलाचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी, म्हणजे पर्यावरण बदल जे झालेले आहेत त्याचा पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, बारकाईनं अभ्यास करावा लागेल. फक्त अभ्यास करून उपयोगाचं नाही तर त्याच्यासाठी आपल्याला शास्त्रीय उपाय शोधावे लागतील. त्याच्यासाठी आपल्याला मानके ठरवावी लागतील. तसेच सल्ला देण्यासाठी देखील हे पॅनल आपल्याला उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर वसुंधरा परिषद भरलेली होती बघा. वसुंधरा परिषद ही कधी भरलेली होती तर 1992ला. कुठं भरलेली होती तर ब्राझीलमध्ये. मग ब्राझीलमध्ये कुठं तर रिओ द किंवा रिओ दी जानेरो
रिओ दी जानेरो या ठिकाणी ही पर्यावरण परिषद भरलेली होती. कधी भरलेली होती तर 3 ते 14 जून 1992. 3 ते 14 जून या दरम्यान 1992ला ही परिषद भरलेली होती. आणि या परिषदेमध्ये जीवाश्म इंधनाच्या ऐवजी पर्यायी इंधनाचा वापर काय केला पाहिजे आपल्याला, तर जीवाश्म इंधनाच्या ऐवजी पर्यायी इंधनाचा वापर केला गेला पाहिजे. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनावरती भर दिला पाहिजे. वनसंवर्धन केलं पाहिजे. दारिद्र्य निर्मूलनासाठी लोकसंख्या आटोक्यात आणली पाहिजे. आरोग्य सेवा वाढवल्या पाहिजेत. सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचलं पाहिजे. महिला हक्क विषयक धोरणं आखून शाश्वत विकास करण्यावरती भर दिला पाहिजे. अशी विविध धोरणं या वसुंधरा परिषदेमध्ये ठरवण्यात आली. त्यानंतर युनेस्कोची आंतरराष्ट्रीय परिषद 2008ला भरलेली होती. कधीला भरलेली होती ही, तर 2008ला. आणि त्याचा विषय हा आपल्याशी रिलेटेड आहे, तो म्हणजे जागतिकीकरणात उच्च शिक्षणाची भूमिका काय असणार आहे. आणि या संदर्भात उच्च शिक्षण संस्थांसाठी त्यांनी काही उपाय सुचवलेले होते. ते म्हणजे चिरंतन विकासाचा समावेश आपल्याला करायचा असेल तर त्याच्यासाठी आवश्यक कृती योजना विद्यापीठानं तयार केली पाहिजे. चिरंतन विकास साधायचा म्हणजे काय साधायचं आहे, ते कशा पद्धतीनं साधायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना शिक्षण प्रक्रियेमध्ये करावे लागतील, ह्याच्यासाठी कृती योजना तयार करणं हे विद्यापीठाचं काम असणार आहे, असं या परिषदेमध्ये ठरवण्यात आलं. कुठल्या, तर 2008ला जी युनेस्कोची आंतरराष्ट्रीय परिषद झाली त्याच्यामध्ये. त्याचबरोबर शाश्वत विकासाकडे विद्यार्थ्यांचा कल जर आपल्याला वाढवायचा असेल तर विद्यार्थी संघटनांना आपल्याला हाताशी घ्यावं लागेल. आणि विद्यार्थी संघटना ज्या असणार आहेत विद्यार्थी संघटनाची आपल्याला निर्मिती करावी लागेल. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून कुठले कुठले कृती कार्यक्रम आपल्याला राबवता येतील याचा विचार झाला पाहिजे. त्याचबरोबर विद्यापीठाने आणखी काय केलं पाहिजे, तर विविध कंपन्या असतील, सरकारी व खाजगी संघटना असतील, यांच्या मदतीने विद्यार्थ्यांना अनुभव दिले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे विकास निधी. कुठलाही प्रोग्राम हा विकास निधीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून प्रॉपर निधी त्याला मिळाला पाहिजे. आणि तो निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी विद्याशाखेच्या मंडळांनी घ्यावी, असं या परिषदेमध्ये ठरवण्यात आलेलं होतं. त्यानंतर शाश्वत विकास परिषद 25 ते 27 सप्टेंबर 2015ला भरलेली होती. पुढची परिषद भरलेली होती 25 ते 27 सप्टेंबर 2015ला. आणि या परिषदेमध्ये म्हणजे ही परिषद कुठं भरली होती पहिल्यांदा आपल्याला माहिती असायला पाहिजे, तर ही न्यूयॉर्क शहरामध्ये भरलेली होती, बरोबर. आणि या परिषदेमध्ये काय ठरलं की 2015 अखेर आपल्याला काही ठराविक लक्ष आपल्या समोर ठेवावी लागतील. त्यासाठी 8 लक्ष प्रमुख ठरवण्यात आली, 8 ध्येय ठरवण्यात आली. किती ध्येय ठरवली ह्याच्यामध्ये, 8 ध्येय ठरवण्यात आली आणि 21 लक्ष. लक्ष म्हणजे गोल, की काय काय त्या ध्येयाच्या अंतर्गत काय काय आपल्याला साध्य करायचं आहे. म्हणजे सपोज दारिद्र्य निर्मूलन हा घटक त्यांनी ठरवलेला असेल तर त्याच्या अंतर्गत आपल्याला काय केलं पाहिजे, ही लक्ष त्यांनी ठरवण्यात आलेली होती. त्या 8 ध्येयांमध्ये काय काय त्यांनी ठरवलं, तर पहिल्यांदा जगभरामध्ये उपासमारीचं जे प्रमाण आहे ते निम्म्यावरती आणलं पाहिजे. म्हणजे आत्यंतिक दारिद्र्य आणि उपासमार, म्हणजे उपासमार जी लोकांची होते जगभरातल्या, तर ती पहिल्यांदा कमी केली पाहिजे. मग ही कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. उपासमार करायची कमी, तर आपल्याला रोजगार दिला पाहिजे. मग रोजगार देण्यासाठी काही लघु उद्योग, काही उद्योगधंदे उभारावे लागतील. ते उभारण्यासाठी आपल्याला त्या उद्योगधंद्याच्या मालकाला किंवा
ती संस्था स्थापन करणाऱ्या व्यक्तीला कर्ज स्वरूपात काही निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, थोडक्यात आपण आपल्या भाषेमध्ये सबसिडी म्हणतो, तसं काही देता येईल का, याचा देखील त्यामध्ये विचार करण्यात आला. त्यानंतर पुढचं ठरवलं त्यांनी ध्येय, ते म्हणजे वैश्विक शिक्षणाची पातळी गाठणं. म्हणजे शिक्षण हे जगभरातल्या सर्व मुलामुलींना सम प्रमाणात उपलब्ध होईल याचा त्यांनी विचार केला. त्यानंतर लिंग समानता व सशक्तीकरणासाठी प्रयत्न केला, की मुलींची गळती म्हणजे मुलींचं सशक्तीकरण. तर मुलींची शाळेतील गळती आपल्याला कमी करावी लागेल. मग ही प्राथमिक माध्यमिक शिक्षणातील मुलींची गळती कमी झाली तर मुलींच्या शिक्षणामधली जी असमानता आहे ती त्या ठिकाणी दूर होऊ शकते. त्याचबरोबर बालमृत्यू ही एक भयंकर समस्या आहे. जगाच्या पातळीवरती बऱ्याच देशांना ही उद्भवते. मग ह्या बालमृत्यूचं प्रमाण आपल्याला 1990 पेक्षा 2/3 कमी करायचं. किती? 2/3 हे प्रमाण कमी झालं पाहिजे. बालमृत्यूचं प्रमाण 2/3 कमी केलं पाहिजे. म्हणजे 5 वर्षाच्या आतील जी लहान बालकं आहेत ती जर काही कारणास्तव मृत पावली तर त्याला आपण बालमृत्यू म्हणतो आणि याचं प्रमाण 2/3 कमी करायचं आहे. त्याचबरोबर मातृस्वास्थ्य याच्यामध्ये सुधारणा करायची आहे. माता मृत्यू दर हा सुद्धा कमी करायचा आहे आणि त्याचं प्रमाण 3/4 कमी केलं पाहिजे. कुठलं? माता मृत्यू. जगभरामध्ये बऱ्याचशा महिलांचा याच्यामध्ये मृत्यू होतो आणि तो आपल्याला 3/4 कमी करायचा आहे. त्याचबरोबर जगभरामध्ये एड्स, मलेरिया असे विभिन्न आजार आहेत. त्या आजाराविरुद्ध लढण्याचा वेग वाढवायचा आहे आणि अशा आजारातून मृत पावणाऱ्या लोकांचा वेग आपल्याला कमी करायचा आहे. त्याचबरोबर पर्यावरण शाश्वतता टिकवायची आहे. पर्यावरण शाश्वतता म्हणजे जैवविविधता नष्ट झाली आहे किंवा कमी होत चाललेली आहे. हे प्रमाण विरळ बनत चाललेलं आहे. तर ती जैवविविधता टिकवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या पाहिजेत. अशी काही उद्दिष्ट ठरवण्यात आली आणि पुन्हा त्याचं मूल्यांकन देखील केलं की 1990 आणि ते 2015 ह्याच्यामध्ये काय तफावत जाणवली. तर 1990ला बालमृत्यूचं प्रमाण हे 90% होतं, ते 2015 मध्ये 43% आणण्याला ही जी संस्था आहे किंवा ही परिषद जी आहे ती प्रभावी ठरल्याचं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर चिरंतन विकासासाठीचा 2030चा अजेंडा आपल्याला बघायचा आहे. या 2030च्या अजेंड्यामध्ये काय ठरवलं होतं तर जबाबदार नागरिकत्वाची निर्मिती करणे असेल, सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देणं असेल, आंतरराष्ट्रीय सामंजस्याला चालना देणं असेल, दारिद्र्य निर्मूलन असेल, लिंग समानता असेल, महिला सक्षमीकरण असेल, सर्वसमावेशी शिक्षणाचा प्रसार असेल किंवा अप्रगत राष्ट्रांना मूलभूत गरजांची पूर्तता असेल, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी वेगवेगळ्या राष्ट्रांना मदत करणं असेल, असं महत्त्वपूर्ण योगदान या 2030च्या अजेंड्यामध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. या आराखड्याची निर्मिती झाली आणि त्या दृष्टिकोनातून या अजेंड्याच्या माध्यमातून प्रयत्न होऊन त्याच्यामध्ये चांगला बदल, चांगलं परिवर्तन देखील झाल्याचं आपल्याला. तर थोडक्यात आपण आजच्या भागामध्ये युनेस्कोची संकल्पना, त्याचबरोबर युनेस्को आणि चिरंतन विकास यांचा सहसंबंध आणि चिरंतन विकासासाठी कोणकोणत्या जागतिक परिषदा भरल्या आणि त्यांनी काय काय कार्य केलं आणि 2030 पर्यंत आपली कुठली उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचे आहेत त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने केला जात आहे. म्हणजे 2030 अजून उजडायचं आहे, परंतु 2015 पासून आता आपण 2021 पर्यंत आलेलो आहोत. तर आपण काही जागतिक अहवाल बघितले तर त्याच्यामध्ये निश्चितच आपल्याला सुधारणा झाल्याची बघायला मिळते. या पुढील भाग आपण पुढील तासिकेला पाहूयात. धन्यवाद.